स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा 342वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीने किल्ले रायगडावर साजरा करण्यात आलाय। त्या निमित्ताने गडावर 2 दिवस विविध धार्मिक पूजा विधी करण्यात आले। राजसदरेवर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पंचामृत फूल आणि चलनी नाण्यांनी अभिषेक करण्यात आला। या राज्याभिषेक सोहळ्याला महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील अनेक गावांना वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलाय। यात संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हवेमुळे संत्र्याची झाडं उन्मळून जमीनदोस्त झाले। मोठ्या प्रमाणात संत्रा गळल्यानं जमिनीवर संत्रा फळांचा सडा पडलाय। नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। शासनाने लवकरात लवकर मदत देण्याची मागणी आता शेतकरी करतायत। भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपाचं हे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे। भाजपच्या या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आहे। सर्व राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि माजी खासदार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, लोकसभा प्रभारी, जिल्हा संयोजक, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनात भाजपा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत। मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर उद्धव यांचा फोटो लावून गेट वेल सून असा फलक लावण्यात आलाय। उद्धव यांचा गंभीर चेहरा असलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आलाय। शिवानी दानी वाखरे यांनी हा फलक लावलेला आहे। शिवानी वाखरे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी असल्याची माहिती आहे। थकीत कर वसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे। कारवाई म्हणून महापालिकेने शहरातील 47 घरांचं नळ कनेक्शन बंद केलंय, तर एकूण 4 मालमत्ता जप्त करण्यात आल्यात। महानगरपालिकेचा मालमत्ता आणि पाणीपट्टीचा थकीत कर हा 205 कोटींचा आहे। त्यामुळे महानगरपालिकेने ही कारवाई केली। महानगरपालिकेने आतापर्यंत 3370 मालमत्ता धारकांना जप्तीपूर्वी नोटिसा बजावल्यात। 100 मालमत्ता धारकांना वॉरंट बजावण्यात आले। अमरावतीत महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले। शासन पातळीवरील बैठकीत झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले। महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन श्रेणीची वाढी, दराची थकबाकी यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी हे आंदोलन केले। मागणी मान्य न झाल्यास मुंबई इथल्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। गुरुवारी बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर भर चौकात गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता। त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पारनेरमध्ये बंद पाळण्यात आला। पारनेर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात। येत्या 19 तारखेला शिवजयंती असल्यानं राज्यातील कानाकोपऱ्यातून पर्यटक किल्ले शिवनेरीवरती येत आहेत। अशातच गुरुवारी किल्ले शिवनेरीवर एका पर्यटकाचा तोल गेल्यानं तो पायऱ्यांवरून खाली पडला आणि जखमी झाला। याची माहिती मिळताच जुन्नरवर रेस्क्यू टीमच्या वतीनं त्या व्यक्तीला वाचवण्यात आले। जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्रमुख रस्त्यांवर कम्युनिस्ट पार्टीकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला। विक्रमगडमध्ये शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। जव्हार विक्रमगड, डहाणू विक्रमगड, विक्रमगड पालघर हा रस्ता कार्यकर्त्यांनी रोखून धरला। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जी विकास कामं केली आहेत त्याचा विकास रथ बारामती शहरामध्ये फिरत आहे आणि या विकासावर सुनेत्रा पवार यांचे फोटो या रथावर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारी रोजी चलो दिल्ली आंदोलनाची हाक दिली। राजधानी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली। हा बंद ग्रामीण भारतापुरता मर्यादित असेल। सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन संयुक्त किसान मोर्चानं केलंय।
पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकानं चक्क कांदळवनात डेब्रिजचा भराव टाकून भूखंड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या साईनगर विभागात हा भराव करण्यात येतोय, तरी देखील तहसील कार्यालयामार्फत याकडे दुर्लक्ष केलं जाते। पनवेल मनपानं हा भाग रेड झोन घोषित केलाय, तरी देखील या ठिकाणचे भरावाचं काम सुरू आहे। या भरावामुळे संपूर्ण साईनगर पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। नागपुरातील भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्ता सना खान यांच्या हत्या प्रकरणात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं। यामधून नवीन खुलासा आता समोर आलाय। सना खानची हत्या झालेल्या अमित साहूच्या घरात आणखी एका अज्ञात पुरुष आणि महिलेच्या रक्ताचे डाग दिसून आले। त्या घरात सना खान व्यतिरिक्त तिसरी आणि चौथी व्यक्ती कोण याचा खुनात सहभाग आहे का, यासाठी घरातील सदस्यांसह आणखी काही लोकांचे नमुने पोलीस तपासणार आहेत, तर काहींना मध्य प्रदेशमधून नागपूरला बोलावणार असल्याची माहिती मिळते।